जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे मोदी सरकार लिहिलेल्या भारत संकल्प रथ अडवल्याप्रकरणी शेतकरी राहुल देशमुखसह इतर काही जणांवर गुन्हा दाखल झाला होता। प्रशासनाला योजनांबाबत जाब विचारल्यावर गुन्हे दाखल होणे ही लोकशाहीसाठी गंभीर बाब असल्याचे मत या प्रकरणी स्थानिकांनी व्यक्त केलं होतं। दरम्यान या युवकांना जामीन मंजूर झाल्यामुळे भोकरदन तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी त्यांचा आनंदोत्सव साजरा करत स्वागत केलं। यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। काल आम्हाला कोर्टाने जामीन मंजूर केला। आमचा गुन्हा एवढाच होता की आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्याच्या कापसाला 12,000 भाव द्या, सोयाबीनला 10,000 भाव द्या, अशा मागण्या आम्ही सरकारकडे केल्या। आमचा गुन्हा एवढाच होता की जनतेच्या पैशातून सरकार स्वतःचा प्रचार करत आहे। जिथं भारत सरकार लिहायला पाहिजे तिथं मोदी सरकार शासन लिहायला लागलं। या गोष्टीचे प्रश्न आम्ही विचारले, शेतकऱ्यांचा आवाज आम्ही केला आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही प्रश्न विचारल्यामुळं आमच्यावरती 353 सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले। आम्हाला या गोष्टीची कल्पना आहे की देशात लोकशाहीची हत्या झालेली आहे, लोकशाही संकटात आहे आणि सरकारच्या विरोधात बोलणं सुद्धा आता गुन्हा झालेलं आहे। येणाऱ्या काळात आमच्यावरती देशद्रोहाचे सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात। नवीन जे कायदे त्यांनी बदलून आणले याची सुद्धा आम्हाला कल्पना आहे। पण शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव लढत राहणार आहे। फासावर जायची जरी वेळ आली तरी आम्ही फाशीवर जाऊ, पण शेतकऱ्यांसाठी आवाज उचलणं थांबवणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो।